महाराष्ट्र में ओबीसी समाज को लेकर एक बड़ा आंदोलन खड़ा हो गया है। 2 सितंबर 2025 को नागपुर में ओबीसी, डीएनटी और एसबीसी समाज के संगठनों ने एकजुट होकर राज्य सरकार के विरोध में मोर्चा खोलने का ऐलान किया है। यह आंदोलन जिया यानी सरकार निर्णय को लेकर है, जिसे समाज अपने अधिकारों के खिलाफ मान रहा है। ओबीसी समाज का आरोप है कि यह जीआर उनके आरक्षण और सामाजिक न्याय के हक को कमजोर करता है। इस मुद्दे पर नागपुर में आयोजित होने वाली एक विशेष बैठक में सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्ता और संगठनों ने सरकार से 6 प्रमुख मांगे की है। साहेब हे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या ते काम करत आहेत आणि खरोखरच त्यांची भूमिका आज पाहिल्यानंतर त्यांनी त्याची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे। मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्यांनी या ओबीसीच्या मागण्यांसाठी त्यांनी ओबीसीवर जे अन्याय होत आहे या जीआरमुळे तो रद्द करण्यासाठी राज्य शासनाची जी कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये जाऊन त्यांनी मागणी करायला पाहिजे। आज मंत्रिमंडळामध्ये आहेत ते आणि बाहेर येऊन त्या निमित्तानं शरद पवार साहेबांच्या नेत्यावर त्या निमित्तानं टीका करण्याचं काम ते करतायत। आदरणीय शरद पवार साहेबांची सुरुवातीपासून धोरण आहे की सामाजिक विण या महाराष्ट्राची विस्कळीत होऊ नये, हे आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण आहे। सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून सलोख्याचं वातावरण त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, ही आदरणीय शरद पवार साहेबांची शिकवण आहे आणि धोरण आहे। पण अशा पद्धतीनं पवार साहेबांवर टीका करायची याच्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळाला जाऊन हा जीआर कसा रद्द करता येईल याच्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे। आम्ही लोकसंख्येप्रमाणे तो निधी दिला गेला पाहिजे। सारथी बार्टी 54% ओबीसी आहेत, तर मग तेवढा निधी दिला गेला पाहिजे। ही सरकारने जगलरी केली, सर्व संस्थांना समान निधी। आता 54% नाही तेवढाच, 20% नाही तेवढाच, 10% नाही तेवढाच, हे कसं शक्य आहे, कसं पुरणार आहे? म्हणून आम्ही लोकसंख्येवर त्या समाजाला सारथी बार्टी असो, महाज्योती असो, तार्टी असो, या सगळ्यांना लोकसंख्येनुसार दिली गेली पाहिजे असं आमचं मत होतं। एकीकडे आमच्या त्या महाज्योतीच्या पैसे मिळत नाहीत आणि दुसरीकडे मात्र आत्तापर्यंत परवा आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिलं की आम्ही 3000 कोटी रुपये 1.5 लाख मराठा समाजानं 13,000 कोटी रुपये 1.5 लाख उद्योजक मराठा समाजानं आम्ही दिले। मुख्यमंत्र्यांनी सांगावं की 1.5 लाखामध्ये ओबीसी समाजाला किमान 10,000 लोकांना तरी दिलं काय, 5,000 लोकांना तरी काही तुम्ही 2-3 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिला काय, लोन म्हणून दिला काय शासनाच्या हमी देऊन? हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे। आणि मग ओबीसीला काय मिळालं? म्हणून या उपसमितीचा वगैरे काही अर्थ नाही, हे केवळ दाखवण्यासाठी ही समिती केलेली आहे, समाधान करण्यासाठी है। संगठनों ने ये भी कहा कि अगर सरकार ने इन मांगों को गंभीरता से नहीं लिया तो राज्य भर में बड़े स्तर पर आंदोलन किया जाएगा।